विद्यार्थी मित्रांनो, मागील पिरियडला आपण थर्मल पॉवर स्टेशन बेस्ड ऑन नॅचरल गॅसेस बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण डायग्राम बघितली होती. डायग्राम नव्हती बघितली आपण, याचे फ्लोचार्ट बघितलं होतं, कन्वर्शन ऑफ एनर्जी. अँड सेकंड प्रोजेक्ट वाज अबाउट द ॲक्च्युअल थर्मल पॉवर प्लॅन्ट, नॅचरल गॅस थर्मल पॉवर प्लॅन्ट, आणि त्याचं फ्लोचार्ट पाहिलं होतं. आता आपण ॲक्च्युअल डायग्राम पाहणार आहोत. तत्पूर्वी याची काही माहिती आपण अभ्यासणार आहोत. ते म्हणजे व्हॉट इज दॅट एफिशियन्सी ऑफ पॉवर प्लॅन्ट ऑन नॅचरल गॅस. म्हणजे नॅचरल गॅस पॉवर प्लॅन्ट एफिशियन्सी क्षमता इट इज हायर दॅन कोल पॉवर प्लॅन्ट. दगडी कोळसा पॉवर प्लॅन्ट असतो का नाही, याच्यापेक्षा नॅचरल गॅस थर्मल पॉवर प्लॅन्टचं एफिशियन्सी क्षमता जास्त असते. कारण बिकॉज नॅचरल गॅस हॅज मोर कंबशन पॉवर ॲज कम्पेअर्ड टू द कोल. नॅचरल गॅस आफ्टर कंबशन प्रोड्यूस मोर एनर्जी ॲज कम्पेअर्ड टू द कोल कंबशन. हा झाला एक कारण. सेकंड, आल्सो द नॅचरल गॅस डज नॉट कंटेन सल्फर. कोल कंटेन सल्फर. सो व्हेन कोल स्टार्ट कंबशन, ज्वलन, त्यावेळेला इट प्रोड्यूस सल्फर डायऑक्साईड, पॉयझनस गॅस, इट मीन्स पोल्युशन. बट दिस natural gas, it does not contain sulfur, so after combustion it does not produce sulfur dioxide, so no pollution like the coal power plant. म्हणजे natural gas power plant has less pollution as compared to coal power plant. हा झाला फायदा. पेपरला प्रश्न समजा आला तुम्ही असं लिहायचं. आता बघूया आपण डायग्राम बघा. आता दिस इज द चेंबर, याला नाव आहे कंबशन चेंबर. हा गॅस टर्बाईन. आता इन दिस कंबशन चेंबर काय होते, फ्युएल इज सप्लाइड, म्हणजे नॅचरल गॅस इज सप्लाइड फ्रॉम दिस साइड, नॅचरल गॅस बर्न. सो दॅट गॅस फ्रॉम दिस कंबशन चेंबर इट कम विथ फोर्स. व्हेन नॅचरल गॅस स्टार्ट कंबशन that produces at hot temperature gas and at also high pressure the gas come out with high pressure. बघा बाण दाखवला, gas coming out, and this coming out gas with force that divert the gas turbine. त्याच्या पात्याला when that divert the with strike the blades of gas turbine also rotate. बरोबर आहे. अँड हे झाल्यानंतर मग तो गॅस जाते कुठं, दिस गॅस गोज आउट, एमिशन ऑफ हॉट गॅसेस. मग आता हा गॅस जो इकडून आलेला असतो कंबशन चेंबरमधून हा बाहेर पडतो. दिस गॅस एमिट, सोडला जातो हॉट गॅसेस. आणि वेस झालं हे. आता गॅस टर्बाईन व्हेन रोटेट, आल्सो द जनरेटर आल्सो रोटेट बिकॉज गॅस टर्बाईन इज वेल कनेक्टेड विथ द जनरेटर. So as soon as the gas turbine rotate, it also rotates the generator, and finally electricity is produced. Now आता बघा, दो जरी यूज ऑफ एनर्जी, आता बघा अशा प्रकारे एनर्जी इज अनअवॉइडेबल, यूज ऑफ एनर्जी इज अनअवॉइडेबल. आपण याचा जो वापर आहे टाळू शकत नाही, कशाचा, एनर्जीचा. इन अवर डेली लाईफ. कोणी म्हटलं मी बिलकुल एनर्जी वापरणार नाही, इलेक्ट्रिसिटी, जमल का असं नाही, ते वापरावीच लागेल. पण एक गोष्ट आहे, इट इज नेसेसरी टू यूज इट केअरफुली. पण तिचा वापर मात्र आपण केअरफुली काळजीपूर्वक करू शकतो. अँड इन रिक्वायर्ड अमाऊंट, पाहिजे तेवढंच. नाही तर चाललं कुठे फॅन सुरू आहेत, दिवसाला लाईट सुरू आहेत. वी शुड नॉट वेस्ट द एनर्जी. ठीक आहे. आता आपल्याला एक गोष्ट यामध्ये महत्त्वाची आहे, ते म्हणजे कोणती, द पॉवर प्लॅन्ट इन इंडिया, नॅचरल गॅस पॉवर प्लॅन्ट इन इंडिया. मी शॉर्ट लिहिलं, NG म्हणजे N फॉर नॅचरल, G फॉर गॅस. नॅचरल गॅस पॉवर प्लॅन्ट इन इंडिया कोणते कोणते आहेत बघा बरं. सामरल्ला कोटा इन आंध्र प्रदेश, देन अंजनवेल इन महाराष्ट्र. आणि ही बघायची क्षमता किती आहे, कॅपॅसिटी, इफिशियन्सी. IMW म्हणजे मेगा वाट. काय नाव बघा, सामरालकोटा बघा, सामरालकोटा किंवा समरालकोटा. समरालकोटा 26 से 20, अंजनवेल इन महाराष्ट्र 22 से 20, भावना दिल्ली 1500 मेगावॅट. देन कोंडापल्ली इन AP आल्सो, डबल IP मध्ये 14 से 66. इतक्या प्रमाणामध्ये दीज आर द आपला कोणते नॅचरल गॅस पॉवर प्लॅन्ट इन इंडिया. आता पुढचा मुद्दा आपला जो आहे तो आहे हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी. हे नाव बरोबर वाटायचं, सामरालकोटा. आता हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी हे कसं असते, जलविद्युत, त्याला म्हणतो आपण जलविद्युत. कायनेटिक एनर्जी इन फ्लोईंग वाटर.
जे वाहतं पाणी असते त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असते, कायनेटिक एनर्जी. किंवा पी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इन वॉटर रिझर्वायर, जे पाणी साठवून ठेवलं जाते, असं डॅममधलं पाणी स्टोअर असते, त्यामध्ये कोणती एनर्जी असते, पोटेन्शियल एनर्जी. आता ही म्हणा किंवा ही म्हणा, कायनेटिक एनर्जी इन फ्लोईंग वॉटर और पोटेन्शियल एनर्जी इन वॉटर रिझर्वायर. इट इज कन्व्हेन्शन सोर्स, कन्व्हेन्शनल, त्याला म्हणतो आपण कन्व्हेन्शनल सोर्स. बघा स्पेलिंग आहे सोडतो आपण, कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी. हे पारंपरिक एनर्जी आहे. ठीक आहे. इन दिस पॉवर प्लॅन्ट म्हणजे इन हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट, पोटेन्शियल एनर्जी इन स्टोअर्ड वॉटर ऑफ डॅमवर बांधला असतो आहे ना, आणि त्यामध्ये काय असते, वॉटर स्टोअर झालेला असतो. तो स्टोअर वॉटरमध्ये काय असते, जे पाणी साठलेलं असते स्टोअर वॉटर, त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असते. दिस एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी ऑफ वॉटर. बरोबर आहे. दिस एनर्जी इट इज कन्व्हर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी ऑफ वॉटर. मग तो पाणी डॅममधला कुठं वेगानं खाली येतो ना, असा हा डॅम आहे, इथलं पाणी वेगानं खाली येतो अशा प्रकारे. दिस वॉटर इज कमिंग फास्ट. तर इथे कोणती एनर्जी आहे, मग इथे हेर इज कायनेटिक एनर्जी ऑफ वॉटर. आता फास्ट फ्लोईंग ऑफ वॉटर इज ब्रॉट फ्रॉम डॅम टू टर्बाईन. टर्बाईन इथं खाली आहे, डॅम्पवर आहे. सो फास्ट फ्लोईंग ऑफ वॉटर इज ब्रॉट खाली. बरोबर आहे. फ्रॉम डॅम टू टर्बाईन, डॅमपासून कुठं टर्बाईनपर्यंत आलं, डॅमपासून अप टू टर्बाईनपर्यंत आलं. ठीक आहे. सो फास्ट फ्लोईंग ऑफ वॉटर इज ब्रॉट फ्रॉम डॅम टू टर्बाईन ॲट द बॉटम ऑफ डॅम. हे डॅमच्या खालची गोष्ट, खाली बॉटम म्हणजे तळाकडे. ठीक आहे, खालच्या बाजूला, तळाच्या बाजूला. मग काय होईल, द कायनेटिक एनर्जी ऑफ फ्लोईंग वॉटर. हा कोणता वॉटर आहे, फ्लोईंग वॉटर आहे. सो कायनेटिक एनर्जी ऑफ फ्लोईंग वॉटर फिरवते कोणाला, टर्बाईन. हे टर्बाईनचे हे काय आहेत, पाते, इथे टर्बाईनच्या पात्यावर पडते. की मग काय होते, टर्बाईन ड्राईव्ह म्हणजे फिरवते, रोटेट करते. अँड देन जनरेटर, आणि मग काय होते, हाय जनरेटर. बरं बघा. सो व्हेन टर्बाईन रोटेट इट ऑल्सो रोटेट द जनरेटर इथं. आणि फायनली इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस. बघा, हे 3 वायर काढले आहेत इथून, आणि ह्या इलेक्ट्रिक पोल जे मेन लाईन गेली नाही का, अशा प्रकारे हेर इज द वर्किंग मेकॅनिझम ऑफ द हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट. आता हे आहे ब्लॉक डायग्राम पहिली वाली. बघा. सो वॉटर रिझर्वायर विथ पोटेन्शियल एनर्जी इट कन्वर्ट इन टू वॉटर टर्बाईन, त्यानंतर जनरेटर, त्यानंतर इलेक्ट्रिक एनर्जी, अशा प्रकारे. सो वॉटर रिझर्वायर इन पोटेन्शियल एनर्जी, देन वॉटर रिझर्वायर, देन जनरेटर अँड देन इलेक्ट्रिकल एनर्जी. दुसरी डायग्राम आहे डिफरंट स्टेजेस इन हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट. पुन्हा तेच ते आहे, फक्त एनर्जी सांगितलं याच्यामध्ये. इथं एकूण फ्लो सांगितला आहे, याचं वर्किंग फ्लो सांगितला आहे, आणि इथं फक्त एनर्जी फ्लो कशामध्ये, डिफरंट स्टेजेस ऑफ द हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट. पहिला आहे पोटेन्शियल एनर्जी इन वॉटर. त्यानंतर आता हाच पाणी जेव्हा मग धावतो, फ्लो, त्याला म्हणतो आपण कायनेटिक एनर्जी इज फ्लोईंग वॉटर, कायनेटिक एनर्जी इन फ्लोईंग वॉटर. आणि नंतर मग काय होते, कायनेटिक एनर्जी मग हाच फ्लोईंग वॉटर जाऊन कोणाला आपटतो, टर्बाईनला. तिथे एनर्जी कोणती असते, मग कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन. आणि टर्बाईन रोटेट अँड फायनली इट रोटेट ऑल्सो. व्हेन टर्बाईन रोटेट इट ऑल्सो रोटेट द जनरेटर. आणि शेवटी मग याचा अर्थ असा, फ्रॉम कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाईन फायनली इन द जनरेटर इलेक्ट्रिक एनर्जी इज प्रोड्यूस. ठीक आहे. अशा प्रकारे हा आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनचं डायग्राम. हे ABC काय भांगड आहे, these are the different water levels of the dam water. तर तुम्ही अशा प्रकारे सर्व हे व्यवस्थित सोडवून घ्यायचं. ओके. सो हिअर वी शुड स्टॉप. डायग्राम इथं खूप महत्त्वाचे आहे. हा कुमार, काय म्हणते, किती भेटले माल दिला गौरीला? हा कुमार, नमस्कार. किती भेटले गौरीला माल? किती मिळाले? किती भेटले? आता तू पाहिलं नाही नेटवर?
हां 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 आहे ना. हां सगळी हॅलो. हो मी घरीच आहे. हॅलो. नाही नाही. हॅलो. माझी मुलगा का मोठा आहे? हॅलो. फिजिक्ससाठी तर खूप सारे आहे, पण मी क्रिएटिव्हमध्ये आहे. पुन्हा अराईज अकॅडमी म्हणून आहे, सामी सरचे एक कोचिंग क्लासेस आहे आणि MK फिजिक्स पण आहे. म्हणजे 4-5 चांगले क्लासेस आहेत. केमिस्ट्रीची 24 होती, पण आता त्यांची कमी झाली आहे. म्हणजे स्कॉलरशिप देतात त्याने टेस्ट घेऊन, आणि रिपीटर्सला म्हणजे मार्क्स वाईज देतात त्यांना नीटमध्ये पडलेले. आणि म्हणजे मला माझ्या कोचिंगचं माहिती आहे, बाकीचं माहिती नाही. नाही, बायोचं IIT कडे आहे. फिजिक्सचं क्रिएटिव्ह आणि केमिस्ट्रीचं माझं RCC मोठेगावकरकडे आहे. हां, बायो चौगुले. ते म्हणजे चौगुले सरांचीच अकॅडमी आहे, पण ते IIP म्हणतात. रिपीटर्स लोकांचे स्टार्टिंगला नाही होत. म्हणजे स्टार्टिंगला जसं जसं त्यांचा कोर्स वाढतो ना, तसं तसं खूप एक्झाम, म्हणजे खूप साऱ्या एक्झाम्स होत्या. म्हणजे बहुत बिझी शेड्यूल राहते रिपीटर्स लोकांचं. हां, झाले ना. IIPची एक बॅच सुरू झाली रिपीटर्सची. आता सेकंड बॅचसाठी ते फॉर्म भरणं वगैरे सुरू आहे. म्हणजे आम्हाला मेसेज पाठवले होते त्यांनी, तुमच्या असं कलिग्सला वगैरे असं काही सांगा बा म्हणून, कोणी आसपास असेल तर. तर त्यांची IIPची एक बॅच सुरू झाली आहे ऑलरेडी रिपीटर्सची. आता दुसरी आता सुरू होणार आहे. काय म्हटलं डबल? हां, ऑनलाईनच सुरू राहणार आहे. नाही नाही, ऑनलाईन ॲडमिशनसाठीच आहे. म्हणजे त्यांनी यूट्यूबवर असे व्हिडिओज वगैरे पण टाकले आहे, प्रोसिजर कशी आहे ॲडमिशनची, म्हणजे काय काय फॅसिलिटीज आहे आमच्याकडे ते वगैरे सगळं टाकलं आहे. हो आहे ना. ठीक आहे. बरं. हां हॅलो. बरं बरं हां हो हो हां हां. कोण? त्याचा लागण्याची शक्यता आहे कोण? हो, त्याला मला BA भेटू शकता ना. हो लागते. नाही, सेमी गव्हर्नमेंट हो. नाही, 250. हां हो, कमी आहे. मग ते आमच्या भागातलीच एक मुलगी आहे तिथं नागपूरला. पाहू आता, तो म्हणताय आता कोणत्या गायला लागतं तर. आता त्याने मागच्या शिवाय घेतला, आढावा घेतला नाही का. बहुत काही भेटले. तर तिथे काही आपण आमच्या नांदेडला गेलेले एका सरांचा मुलगा आहे ना, तर 12वी होता यावर्षी झालं नाही का. हां, तर त्याला फक्त एक 84 मार्क भेटले एका जणाने, म्हणजे नजरेला सोय.
हिला गौरीला गव्हर्नमेंट नाही मिळते पण चांगलं नाही कुमार एक कॉलेज चांगलं आहे गव्हर्नमेंटपेक्षा नाही का नागपूरला एक कॉलेज चांगला आहे तो म्हणजे श्री कॉलेज आहे जिथली फी कमी आहे तो म्हणजे कॅम्ब्रिज कॉलेज आहे श्री कॉलेज श्री आयुर्वेद समोर प्रसिद्ध कॉलेज आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट हां त्यामध्ये फी कमी आहे तिथं नंबर लागू शकतो नाही नाही यांना कटाप पाहिलं ना कटाप पाहिलं तिथलं कटाप पाहिलं काही तिथले पुढे गेले थोडा वाढला 6 फक्त मागा फरक पडला 13 मध्ये सुरू घेऊन शाळेत हां प्रयत्न करता येईल कोणाचं ज्युपिटर आणखी एक कॉलेज ज्युपिटर कॉलेज आहे पाहू हो का नाही चांगलं आहे नाही इच्छा आहे तर करू दे ना करू दे ना काय कसं आहे सध्या जसं गव्हर्नमेंटनं परवानगी देईल समजा क्लासेस सुरू होण्याची त्यावेळेला ते सगळे मग तिथे जाऊ शकतात नाही क्लास सुरू होतील सध्या तरी डिसेंबरपर्यंत गॅरंटी हो ना आता यांचं हे तर क्लास झाला सुरू काही पुढे पण ते कसं आता यांची कशा पद्धतीने सुरू होते कारण एका क्लासमध्ये 500 त्याच्याशी मुलं असतात भयंकर संख्या असते शाळेत कसं तरी गव्हर्नमेंट सुरू करेल परवानगी देऊन पण हे अटीन तितक्या मोठ्या पोरांचं कसं सुरू करेल हो त्यांचं तेच सध्या तर याचे ऑनलाईन सुरू आहे आता क्लासेस तोपर्यंत चालते ऑनलाईन तो ॲडमिशन घेऊन घे जाते ऑनलाईन क्लास हो ना जाईल तेव्हा जाईल नाही नाही 24 आहे सेम अरे तेवढीच आहे ना बापू तेवढी भरून यायची हां समजा जर मार्क चांगले भेट निघला नाही का तर स्कॉलरशिप देते म्हणजे ते येईलच वर्ष याची 24 किती 24 मार्क तिने पण हिची काही करू शकते का समजा हिचे मार्क पाहून नाही का नीटचे कमी करू शकते म्हणते किंवा मग ते एंटरमध्ये भेटले मार्क की कमी करते हो ते म्हणते काही सिलेबस शिकवते म्हणते ते प्रकारांची मग सगळे सुट्टी व्हायचं नाही हो सर्व काम आणि याच भेटले तुम्हाला आपल्या नाही का त्या पप्पूले